नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही थंबनेलवर बघितलंच असेल आपला सौदा कसा झाला बोकडांचा आणि काय किलोने मी ते बोकड दिले, मी सर्व पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर तत्पूर्वी आपले नवीन असाल कोणी तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करा। आणि तुम्ही मला पण सांगू शकता तुम्ही कसे बोकड विकता, कमेंटद्वारे कळवू शकता। तर बघा मित्रांनो, हे दोन बोकड आपण विक्री केलेले आहेत, कारण ते झाले आता 5-5, 6-6 महिन्याचे झालेले आहेत। पण मग तब्येत म्हणजे पावसाळ्यातच्या नंतरचेच बोकड येते, हिवाळ्यातले पण नाही आहे, पण थोडी तब्येतीत आता खराब होत आहे उन्हाळ्यात, तर त्यामुळं त्यांची विक्री करावी लागते। आणि आता थोडं म्हणजे पैशाची पण माणसाला गरज असली तर आपण ते पण विकू शकतो। तर विक्री कशा प्रकारे झाली बघा, हे दोन बोकड जेमतेम 20-20, 22-22 किलो एक वजन, तर खूप कमी त्यांच्या वयामानानं। तर त्यामुळं मी काय केलं होतं, त्यांचं वजन व्यापाऱ्याला दाखवण्याच्या अगोदर मी त्यांचं वजन केलं होतं। त्यामुळं मला डायरेक्टली म्हणजे जास्त काही घासाघीस व्यापाऱ्यावर डोकं लावायचं काम नाही पडलं। तर कालच सौदा झालेला आहे। तर सौदा झाला बघा, म्हणजे व्यापारीने डायरेक्ट यांचे लावले होते 12,000। तर 12,000 लावले होते, तर मी त्यांना सांगितलं डायरेक्टली, म्हणजे त्यांना हे नाही समजू दिलं की मी काय किलोने देतोय, तर त्यांना व्यापाऱ्यांना कळू द्यायचं नाही आपण कसे देतोय। तर मी डायरेक्टली म्हणजे 8-8 हजारा पर नगाने ती दोन त्यांना सांगितले। तर त्यांना डायरेक्ट फिक्स रेट सांगितले मी 16,000, पटलं तर घ्या नाहीतर नका घेऊ। म्हणजे मला गरज होती पैशाची, पण मग आपण जेव्हा सौदा करतो ना तेव्हा व्यापाऱ्याला जाणवू द्यायचं नाही की आपल्याला पैशाची गरज आहे, कारण त्यांना कधी आपण आपले प्रॉब्लेम सांगितले ना की अडचणी मला पैशाची गरज आहे म्हणून विकतोय, मग ते काय करतात, तर मग ते आपल्याला खूप पडून मागतात, म्हणजे खूप स्वस्त दरात मागतात। त्यांना माहिती मग याला गरज आहे, हा विकणारच आहे, मग आपण कसे मागितले तर हा देणारच आहे। तर त्यामुळं सौदा करताना त्याच्या लक्षात हेच येऊ द्यायचं नाही की आपल्याला गरज आहे। तर मला पैशाची गरज होती, पण मग मी त्याला अजिबात कळू दिलं नाही, त्याला सरळ सरळ सांगितलं 16,000 पडतंय का, देऊ शकता, नाही तर मग राहू द्या। तर नाही म्हणे जमत नाही। तर बघा त्यांनी 14 केले, मी फिक्स त्यांना 16 सांगितलं आणि ते म्हटले जमत नाही। म्हटलं जमत नाही तर राहू द्या, काही एवढं अर्जंट नाही म्हटलं मला, मी 2-3 महिने सांभाळेन त्याला, अजून त्यांना काय माझ्याकडे मोकळंच आहे। तर मग ते पुढं गेले, मागं आले, तर 2-3 चक्र मारल्यात त्यांनी, म्हणजे आपण त्यांना गरज आहे ना ते बरोबर आपल्याला तेवढी किंमत देतातच। कारण आता काय माहिती, तर बोकडाची खूप मागणी वाढलेली, त्यामुळं त्यांना गरज जास्त असते। तर मी सरासरी दिले बघा 400 रुपये किलो प्रमाणे, कारण दोन्ही बोकड सारख्या वजनात नाहीत। हा जो दिसतोय थोडा बांडा तो 18-19 किलोचा भरला होता, आणि तो मोठा थोडा ब्लॅक तर तो भरला होता 20-21 किलोचा, 20-21-22। तर सरळ म्हणजे 400 रुपये किलो प्रमाणे हे बोकड मी विक्री केलेले आहेत। आणि 8,000 प्रमाणे म्हणजे थोडंफार 1-2 किलोचा फरक असू शकतो, जास्त नाही। तर 400 रुपये किलो प्रमाणे म्हणजे 8,000 रुपये पुन्हा दिलेत मी ते, कारण त्याच्याशिवाय पर्याय नसतो। कारण व्यापारीला मग आपण त्यांच्या मनानं घेतलं ना तर मग ते आपल्याला लुटून खायला बसलेत। त्यामुळं आपण आपल्या मालाची आपण किंमत ठरवली ना तर आपण खरंच शेळीपालनात आणि कोणत्याही व्यवसायात पुढे जाऊ शकतो, आणि शेतीतसुद्धा पुढे जाऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पण विक्री करू शकता। कारण काय माहिती आहे का, व्यापाऱ्याला आपण आपल्या मनानं सांगायचं असतं, ठाम म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याच याच्यावर, आपल्याच मालावर कॉन्फिडन्स पाहिजे, विश्वास पाहिजे, घ्यायचं तर घे नाहीतर नको घेऊ। तर असं कधी आपण डायरेक्ट बोललो ना, व्यापारी ना तो त्याची बराबर आपल्याला आपल्याच भावात तो बोकड घेईल, अन्यथा तो आपल्याला डायरेक्ट लुटून खायला बसलेत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि तुम्ही कसे बोकडे विक्री करतात ते पण नक्की सांगा। धन्यवाद, भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू, टेक केअर, काळजी घ्या।